नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी प्रधान यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आपल्याला सोयाबीनची तिसरी फवारणी म्हणजे शेवटची फवारणी कधी व कोण्या अवस्थेत करायची आहे आणि त्याचे फायदे काय। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कृषी प्रधान यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तो नवनवीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल। तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिली माहिती घेऊया, सोयाबीनची तिसरी फवारणी आपल्याला कोणत्या स्टेजमध्ये करणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता ह्या सोयाबीनला शेंगा म्हणजे पापड्या आणि फुलं आणि कळ्या तिन्ही पण आपल्याला दिसतात। तर त्या अवस्थेत आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची, म्हणजे आपल्याला आपल्या सोयाबीनच्या पिकाला 70 ते 80% पापडी किंवा शेंगे कळ्याचा याचा हे झाला असेल शेंगाचा, आणि 10-15% आपल्याला फुल अवस्थेत आपली सोयाबीन दिसत असेल। तर त्यावेळेस फवारणीत आपल्याला काय होतंय की त्या फवारणीनं आपल्याला 3 बेनिफिट होतात। पहिला बेनिफिट म्हणजे आता एक अर्धी जी आळी बाकी आहे, हे वातावरणाच्या अभावामुळे ती आळीचं नाश होतो। आळी मेल्यामुळे आपले जे फुलधारणा राहिलेली 10-15% बाकी त्या फुलात घट होत नाही। दुसरी, आपल्याला आपल्या शेंगा सोयाबीनच्या शेंगा आता तुम्ही बघू शकता, याच्यात 3 आणि 4 दाण्याची पापडी तयार झालेली। तर ह्या पापडीमध्ये एकदम दाना पोसावा म्हणून आपल्याला ही फवारणी महत्त्वाची असते, कारण आता आपण तर खाद्य देऊ शकत नाही, दिलं तरी त्याचा उपयोग आपल्या सोयाबीन पिकाला होणार नाही, कारण फवारणीनं आपल्याला लवकर रिझल्ट मिळेल। तर आणि तिसरा फायदा असा आहे की आपलं पीक हे अडकणी पद्धत म्हणजे किडकं होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला यासाठी तिसरी फवारणी घेणं खूप गरजेचं आहे। तर त्याची स्टेज पुन्हा एकदा सांगतो की आपल्या सोयाबीनच्या झाडाला 70 ते 80 पापड्याच्या अवस्थेत झाड असलं पाहिजे आणि 10 ते 15% फुलावस्थेत असल्यावर आपल्याला त्यासाठी फवारणी घेणं गरजेचं आहे। तर फवारणीसाठी आपल्याला 3 औषधं घ्या। ते BASFचं एक ओपेरा म्हणून ते एक औषध घ्या, प्रति पंपासाठी 25 ml घ्या। दुसरा हे घ्या 05234, याने आपल्याला आपल्या शेंगात दाना भरण्यासाठी पूर्णपणे हे होतो, आपला फायदा होतो। आणि तिसरं औषध आहे आपलं बाराझाईड, हे आपल्याला तिसरं औषध घ्यायचं आहे आपलं। तर याने आपल्याला ह्याच्यामध्ये तिन्ही औषधामध्ये आपल्याला कीटकनाशक आहे, फुलाची अवस्था जी आहे ती फुलगळ होणार नाही, आणि तिसऱ्या अवस्थेत म्हणजे तिसरं औषध असं आहे की आपल्याला आपल्या मालात 100% उत्पन्न म्हणजे वाढेल, कारण दाना एकदम पोसेल। दाना पोसल्यामुळे आपल्याला पीक उत्पन्न तर 100% शेतकऱ्याला माहिती आहे की पिकात वाढ होणारच। आणि ज्यांचं बजेट व्यवस्थित आहे त्यांनी हे औषधे घ्या, एक ओपेरा घ्या BASFचा, आणि दुसरा घ्या बाराझाईड, तिसरा 05234 घ्या। आणि ज्या शेतकऱ्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी इमामेक्टिन घेऊ शकता IPLचा, दुसरा 05234 घ्या, आणि एक बोरान घ्या। 3 औषधाची, ज्यांचं बजेट कमी आहे त्यांनी ह्या 3 औषधाची फवारणी करा, 100% आपल्याला रिझल्ट पडेल। आणि फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो, कारण आपली सोयाबीन, कारण आपण काय करतोय की फवारणी न केल्यामुळे आपल्याला 8 क्विंटल 7 क्विंटलचा एकरी ॲव्हरेज येते। तर काही शेतकऱ्यांचे असे कमेंट येतात की नुसतं फवारणी होत नाही आहे। तर शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्याने 100% उत्पन्न वाढणार हे सर्व शेतकऱ्यांना जाणीव आहे। जो शेतकरी आहे त्याला फवारणीविषयी सांगायची गरज नाही आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल। तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान।